अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आणि प्रबोधनाला उपस्थित असलेल्या सर्व स्वामी भक्तांना माझे प्रणाम आणि त्यांच्या अंतःकरणात असलेल्या स्वामींना अनंत कोटी प्रणाम। आजची ही रास जी आहे ही मीन रास, राशी चक्रातील शेवटची रास। आणि राशी चक्रानंतर आपण वेगळ्या विषयावरती प्रबोधन घेणार आहोत। मीन रास कशी असते, काय असते, या संदर्भात भृगु ऋषींनी सांगितलेल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय। ही राशी जी आहे ही 12वी रास आहे। हिचा स्वामी गुरु, ज्याला बृहस्पती म्हटलं जातं, हा असून ही द्विस्वभावी आणि जल राशी आहे। अत्यंत भावनाप्रधान, कोवळी, प्रेमळ, सहृदय म्हणून मीन रास अत्यंत प्रसिद्ध आहे। या राशीमध्ये बुध नीचेचा होतो आणि शुक्र हा उच्च होतो। मीन ही सौम्य रास असून ही बहुप्रसवी आणि स्त्री रास आहे। ही विप्र व प्रवर्गातली रास आहे। मीन राशीत पूर्व भाद्रपदा नक्षत्राचा 4थं चरण, उत्तर भाद्रपदा व रेवती या दोन्ही नक्षत्रे पूर्णपणे येतात। आता गुरुची ही स्वगृह राशी आहे। या राशींच्या व्यक्ती आनंदी, दयाळू, भिडस्त, सुस्त, भावनाप्रधान, उदार, विकारवश, टापटीप, व्यवस्थित, नीटनेटके, कमी श्रम करण्याच्या वृत्तीचे असतात। जर ही रास बिघडली तर हे लोक चंचल होतात किंवा प्रवाहाच्या विरोधात वाहत जातात। अव्यवहारीपणा हा त्यांच्यामध्ये सर्वात मोठा दुर्गुण आहे। त्यांना व्यवहार कळत नाही। त्यामुळे ह्या राशीला कोणीही कधीही फसवू शकतं। सहज फसवली जाणारी या राशीतील लोक असतात। या राशीचा अंमल शरीरातील पावले, तळपाय, पायाची बोटे, स्वच्छ पाणी, अश्रू, लसी यांवर असतो। या राशीची लोक जी आहेत 2 प्रकारची आढळतात। मध्यम उंची, शरीर मासल, स्थूल खांदे, मजबूत मान, जाड हातपायाची बोटे, तर काही उंच, गोल चेहरा, डोळे मोठे, भुया सुंदर, कपाळ मोठे, रुंद नाक, काही जणांचं चोचीसारखं नाक, चेहऱ्यावर सुंदरता म्हणून सपाट असतो, गोरवर्ण किंवा सावळ्या रंगाचे असतात आणि जलद बोलण्याची सवय असते। दिसायला ही लोक सुंदर असतात असं भृगु ऋषींनी सांगितलं। ही लोक कल्पनेत जास्त वावरतात। इमोशनल असल्या कारणाने कल्पनेत वावरणार म्हणजे ही प्रत्येक वेळी डे ड्रीमिंग मध्येच असतात। खूप उदार असतात, दान धर्म करण्यास, कोणाला मदत करण्यास ते कायम पुढे असतात। अत्यंत भावनाप्रधान असतात। त्यामुळे कोणीही त्यांना आपलं दुःख सांगून किंवा रडून त्यांना फसवू शकतं। खूप सहानुभूतीपर असतात, तसेच लहरी पण असतात। निरुपद्रवी असतात, ते कोणालाही कधी त्रास देत नाहीत। भित्री असतात, दानशूर असतात, अतिथीशील अत्यंत असतात, अहिंसक वृत्ती असतात आणि स्वप्नाळू असतात। स्वप्न बघायला त्यांना खूप आवडतं। ही राशीचक्रातील शेवटची रास असल्या कारणाने हे लोक निवृत्तीचा विचार करणारे असतात। या लोकांना विरोध अथवा संघर्ष अजिबात पसंत नसतो। त्यांना अहिंसा वृत्तीने वागणं, जगणं आवडतं। त्यांना जीवनाशी टक्कर देणं जमत नाही। हे सात्विक असतात, खूप सात्विक असतात, निसर्गप्रेमी असतात, भक्ती रसात अकंठ बुडणारे, काव्य, संगीत, नृत्य यांची विशेष आवड असणारे, त्याचबरोबर आत्मघाती प्रवृत्तीचे पण असतात।
ही लोक परंपरावादी, योगावर विश्वास ठेवणारी, भक्ती, योगाभ्यास, वेदांत यांची आवड असणारे आणि सतत समाधी लावून बसण्याची त्यांना छंद असतो. राशी चक्रातील ही सर्वात गरीब स्वभाव दर्शवणारी रास किंवा लग्न आहे. त्यांना लोक खूप बनवतात, फसवतात, हातोहात त्यांना फसवतात, पण त्यांना त्याचं काही वाईट वाटत नाहीत. त्यांच्या मित्रांमध्येच त्यांचे खूप खूप छुपे शत्रू असतात. त्यांना पायाचे दुखणी होतात, शुगरचा त्रास होण्याचा संभव जास्त असतो. म्हणजे एका अर्थाने ही जर रास बघितली तर निवृत्तीकडे घेऊन जाणारी ही रास आहे. निवृत्तीकडे म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीला जगण्याचा आता छंद, इच्छा नसते. आता पुढं जे व्हायचं त्याला मुक्तीच मिळाली पाहिजे, आयुष्य खूप जगून झालं असं त्यांना वाटायचं. ह्याच्यामध्ये कुंडलीमध्ये जर बघितलं तर 3ऱ्या, 6व्या आणि 11व्या घरातील स्वामी यांच्यासाठी शुभ नसतो. शुभग्रह कोण असतो? मंगळ, चंद्र आणि गुरु हे त्यांच्या यामध्ये शुभग्रह मानले जातात. आता ही जी रास आहे अत्यंत मनमिळावू असतात. तुम्ही त्यांच्याशी खूप छान मैत्री करू शकता. भावनाप्रधान असतात, सहानुभूती ठेवणारे असतात, श्रद्धाळू असतात, द्विधा मनस्थिती असते. आणि सर्वात मोठा ड्रॉबॅक त्यांच्यामध्ये 2 आहेत, विसराळूपणा आणि भोळसट वृत्ती. भोळसट असतात, खूप भोळसट असतात. त्यामुळे लोक कोणी त्यांचा गैरफायदा घेत असतो. त्यांच्या ठामपणा दिसत नाही त्यांच्या निर्णयामध्ये पुष्कळ वेळ. ते कायम कन्फ्यूज राहतात. मग हे कसं आहे, हे दुसऱ्यांचा आदर करतात खूप, पण दुसऱ्यांच्या विचारात ते वागत नाहीत. यांची स्वतःची मनबुद्धी स्वतंत्रपणे जगणारी असते. मनाविरुद्ध काही करावे लागले तर हे दुःखी होतात. समाजामध्ये वावरताना आपले विचार स्पष्टपणे मांडण्याचे धैर्य त्यांच्याकडे असते, पण निर्णय क्षमता कमी पडते. त्यामुळे मनामध्ये एक सतत त्यांच्या अनामिक भीती निर्माण असते. सतत मानसिक दडपणाखाली राहिल्यामुळे त्यांचे निर्णय वारंवार बदलत जातात. महत्वाकांक्षेशिवाय माणसाला स्वतःला घडवता येत नाही, ही गोष्ट त्यांना पटत नाही. त्यांना एकाच वेळी एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायला आवडत नाही. ते एका वेळी अनेक गोष्टींवर काम करू शकतात, एवढी त्यांची क्षमता असते. निर्णय घ्यायला खूप वेळ लावतात, त्यामुळे काही वेळा हातातून सुवर्ण संधी सुद्धा ते गमावतात. त्यांना भविष्याची चिंता जास्त नसते. गरजेपुरता कमवावं आणि आरामात राहावं हेच त्यांना वाटत असतं. ते कायम डिफेन्सिव्ह मोडमध्ये असतात, अटॅकिंग मोडमध्ये कधीच नसतात. त्यानंतर ही गुरुची रास असल्यामुळे हे लाजाळू असतात. गुरुची रास असल्यामुळे लाजाळू असतात, संवेदनशील असतात, शांत स्वभाव असतात. त्यांच्या डोळ्यात तुम्ही बघितलं तर मला खूप स्वप्नाळू वाटतात. कल्पनेच्या दुनियेत ते हरवलेले कायम दिसेल तुम्हाला. आणि हे जर प्रतीक जर बघितलं तर 2 मासे आहेत आणि ते मासे एकमेकांच्या समोर उभे आहेत. घटक आहे पाणी, निसर्ग, चारवं निसर्ग आहे. मासे एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. चंचलता आहे. बुध ह्या राशीत दुर्बळ असल्यामुळे डिप्लोमॅटिक वागता येत नाही. डिप्लोमॅटिकली वागू शकत नाहीत. शुक्र उच्च असल्यामुळे दिसायला खूप सुंदर असतात. वागणं बोलणं खूप सुंदर असतं. त्यानंतर हे संयमी असतात, अंतर्मुख असतात, ज्ञानी असतात, कृतज्ञ व्यक्ती असतात.
एखाद्याने जर थोडासा काडी एवढा जर उपकार केला तर अजन्म त्याचे ऋणी राहतात. या राशीचा लोकांवर लगेच प्रभाव पडतो, कारण हे आध्यात्मिक वृत्तीचे असल्यामुळे लोकांना यांच्यापासून कुठलाच धोका नसतो. हे लोकांना फसवत कधीच नाहीत. यांच्या राशीमध्ये अशुभ ग्रह जर बघितले तर फार कमी अशुभ ग्रह येतात. शनी यांच्या राशी शुभ नाहीये. शुक्र सुद्धा त्यांचा उच्चचा असला तरी तो शुभ नसतो. म्हणजे ह्या राशीचं जर बघितलं तर ही पूर्णपणे अध्यात्मासाठी उपयुक्त अशी ही रास आहे. ही रास पूर्णपणे अध्यात्मासाठी उपयुक्त अशी रास आहे. ही शिक्षणाच्या दृष्टीने बघितलं एक चांगले शिक्षक, चांगले प्राध्यापक, धार्मिक गुरु, योगाचे शिक्षक, जज, न्यायाधीश, वकील, सर्जन, डॉक्टर असे होऊ शकतात. या लोकांनी कायम अति भावनाशील राहणं टाळलं पाहिजे. हे जर भावनाशील राहिलेच तर यांना खूप त्रास होऊ शकतो. त्यांना वागण्या बोलण्यात फरक जाणवायला लागेल. त्यांनी जर भावनात्मक नाही राहिले त्यांना मानसिक नैराश्याचा सामना सुद्धा करावा लागतो. भावनिक दृष्ट्या कुठेतरी ते हे असतात, दुखावलेले असतात. आणि दुखावलेले असल्या कारणाने हे कधी कधी रिॲक्ट व्हायला सुद्धा घाबरतात, किंवा रिॲक्ट झाले तर जास्त प्रमाणात ते रिॲक्ट होतात. तर ही रास जी जर बघितली तर ह्या राशीमध्ये दुर्गुण फार कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात. आणि ही रास पूर्ण 12 राशीमध्ये पूर्णपणे वेगळी अशी रास आहे. ह्या राशीमध्ये ज्याप्रमाणे धनु ही सुद्धा गुरुची रास आहे, पण धनु ही जी आहे ही अग्रेसिव्ह रास आहे गुरुची असून सुद्धा. ती एक घाव आणि 2 तुकडे करते. पण मीन रास तसं करत नाही. मीन रास काय करते, ही सोशिक रास होऊन जाते. सहन करायला तिला आवडतं. कोणीही काही बोललं तरी ती ऐकून घ्यायची मनस्थिती ठेवते. आणि त्यामुळे काय होतं, लोक त्यांचा गैरफायदा घेतात. ते बोलतात, व्यक्त होत नाहीत. व्यक्त होत नसल्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल जास्त महत्व वाटत नाही. कारण त्यांना असं वाटतं की आपण कशाला स्वतःहून आपलं कर्तृत्वचा ढोल वाजवायचा. आपण आपलं कार्य केलं बस, त्याचं फळ परमेश्वर देईल. पण आजच्या जगात टिकायला तुम्हाला स्पर्धा करावी लागते. ती स्पर्धा त्यांना जमत नाही. आणि स्पर्धा जमत नसल्यामुळे ते स्पर्धेच्या कायम मागे राहतात. खूप रोमॅन्टिक अशी ही रास आहे. म्हणजे मीन रास आहे, पण ती गुरुची जरी असली तरी खूप रोमॅन्टिक रास आहे. जगाला ती आपल्यासारखंच चांगलं समजत जाते. कोण त्यांना खोटं बोलतंय, कोण त्यांना वापर करून घेतंय हे त्यांना कळत नाही कधीच. त्यांना त्या गोष्टी कळतच नाही, भेदच करता येत नाही. जेव्हा ते फसतात तेव्हा त्यांचा मोहभंग होतो. ही कायम विकल्पामध्ये फसलेली रास आहे. हे करू की ते करू, हे करू की ते करू. प्रचंड दयाळू असतात, त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो. आणि मग त्रास झाला की ते कठोर बनतात, आणि कठोर झाले की ते खूप कठोर बनतात, आणि मग लोक तुटतात सुद्धा. अनुशासन हा त्या राशीचा एक महत्वाचा भाग आहे. खूप अनुशासित ते राहतात.
ठरल्या गोष्टी ठरल्या वेळेला ठरल्या ठिकाणी त्यांना करायला आवडतं. रचनात्मक कलात्मक गोष्टी त्यांना खूप आवडतात. त्यांना जगाचं कल्याण झालेलं आवडतं. म्हणजे एका अर्थाने ऋषी मुनी किंवा जी संतांची लक्षणं आहेत ही पूर्णपणे मीन राशीमध्ये दिसून येतात. आणि त्यामुळे त्यांचा जो परमार्थ दयाळूपणा धर्मार्थपणा हा त्यांना पुढे फार मुक्तीकडे घेऊन जातो. आणि अशा ह्या राशीबद्दल अशा जसा ह्या राशीचा पुरुषांचा स्वभाव असतो तसाच ह्या स्त्रियांचा सुद्धा हा स्वभाव असतो. आणि त्यांना म्हणजे असं प्रत्येक गोष्ट असं छान सुंदर असली पाहिजे, परफेक्ट असली पाहिजे, चांगली झाली पाहिजे असं ते विचार करत असतात. आणि ते असं इमॅजिन करत असतात, हा मनुष्य आपल्याशी असा आहे, तो मनुष्य असा वागेल तसं वागेल. पण जगात ती माणसं त्यांना तशी मिळत नाहीत. आणि ती माणसं फसवले की त्यांना दुःख होतं. आणि दुःख झाले की मग त्यांचा परिणाम त्यांच्या शरीरावरती होत असतो. लोक त्यांचा फक्त वापर करून घेतात. स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या ग्रोथसाठी लोक त्यांचा फायदा करून घेतात. अशी ही मीन रास आहे. मीन राशीचा रंग जो आहे शुभरंग पिवळा आहे. रत्न जो आहे पोखराज आहे. गुरुवार हा शुभ वार आहे. आणि दत्त महाराज हा त्यांचा गुरु आहेत. तर अशी ही रास आहे. या राशीमध्ये या राशीवर किंवा या लग्नावर जन्म आलेले महान व्यक्ती कोण कोण होते ते सांगतो. रवींद्रनाथ टागोर, श्रीम परांजपे लेखक, सम्राट पंचम जॉर्ज, नासी फडके लेखक, मामा वरेकर नाटककार, विनोबा भावे, दाना राजे. बघा विनोबांचं तुम्ही बघितलं असेल. भूदान चळवळीचे उद्गाते. हजारो एकर त्यांनी जमीन त्यांना लोकांनी दान दिली आणि त्यांनी ती जमीन प्रत्येक भूमी शेतकऱ्यांना वाटली. स्वतःकडे 1 इंच सुद्धा जमीन ठेवली नाही. लाखो लोकांनी त्यांना जमिनी लाखो एकर दिली पण त्यांनी स्वतःकडे ठेवलेली नाही. त्यानंतर आयसेनहॉवर हे जर्मनीचे रणगाडा प्रमुख होते. त्यांनी दुसरं महायुद्ध त्यांच्यामुळेच मोठ्या प्रमाणात जर्मन जिंकू शकलं होतं. संत तुकाराम महाराज हे पण तसेच भोळे भाबडे आणि विसळू होते. बालचंद्र पेंढारकर तुम्ही ओळखतात, चित्रपटकार. स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे ऊर्ध्वय. फतेसिंह गायकवाड, लहरा पांगारकर लेखक, हिमलर. निसर्गदत्त महाराज यांनी मनशक्ती केंद्र जे सुरू केले ते निसर्गदत्त महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, C.V. रमन सायंटिस्ट, बाबासाहेबांना सर्वच ओळखतो आपण. कन्हैयालाल मुंशी हिंदीचे लेखक, इसाडोरा डंकन लेखक, गुरुवर्य K.V. बेलसरे गुरु हे फार मोठ्या अध्यात्मातले व्यक्ती होते. पंडित रविशंकर, विली ब्रांट, नंबूदिरीपाद लेखक, पीटर दी ग्रेट लेखक, गॅलिलिओ शास्त्रज्ञ, नॉस्ट्रॅडॅम हा मोठा ज्योतिषी. मीन राशी ही ज्योतिषशास्त्र यातली फार पारंगत असलेली रास आहे. हे सांगायला राहून गेलो तुम्हाला. नृसिंह सरस्वती महाराज आपले हे सुद्धा मीन राशीचे मीन लग्नाचे होते. नृसिंह सरस्वती, ॲनी बेझंट तुम्ही ओळखतात, रोहन कन्हैया, गोदावरी माता, अवधूत महाराज, स्वामी अखंडानंद, दासोपंत ओळखता ना तुम्ही. दासोपंत, जनार्दन स्वामी, भारतभूषण, भालचंद्र पेंढारकर, रामकृष्ण बुवा वझे, लुई आर्मस्ट्रॉंग, पद्मभूषण श्रीनिवास अय्यर. ह्याच्यातली अर्ध्याच्या वरती जर तुम्ही बघितले तर साधू संत लोक आहेत. म्हणजे ही रास जी आहे ही राशीचे लोक ही
अध्यात्मासाठीच बनलेली आहेत. समाजासाठीच त्यांचं जीवन आहे. मरावे परी कीर्तिरूप उरावे ही त्यांची घोषवाक्य आहेत आणि त्याप्रमाणेच ही लोक जगतात. त्यांना कोणाला फसवायला जमत नाहीत. ते कधी कोणाला फसवू शकत नाहीत, कारण त्यांच्या राशीतच तो स्वभाव नाही आहे. अशी ही मीन रास तुमच्या आजूबाजूला असेल तर त्या व्यक्तीशी तुम्ही कसं वागाल, तर ही व्यक्तीवरती तुम्ही प्रचंड डोळे मिटून विश्वास ठेवू शकता. तुमचा चांगला मित्र होऊ शकतात, गुरु मार्गदर्शक होऊ शकतात. तुमच्या घरात कोणी असेल तर त्या व्यक्तीवर तुम्ही प्रचंड विश्वास ठेवू शकता. मीन राशीचे लोक किंवा लग्नाचे लोक कोणालाही कधी फसवू शकत नाहीत.